हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी उपयुक्त असे 52 प्रश्न अभ्यासणार आहोत. आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास आणि या विषयाअंतर्गत आज आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर आहे इसवी सन 1 ते 100 याप्रमाणे इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा काळ लिहिला जातो. मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छिते की आज थोडं सर्दी असल्यामुळे आवाज थोडा खराब झालेला आहे, तरी तुम्ही ॲडजस्ट कराल असं अभिप्रेत आहे. प्रश्न दुसरा, इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर आहे इसवी सन 1 ते 1000 याप्रमाणे इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ लिहिला जातो. प्रश्न तिसरा, वर्धमान महावीरांचा जीवन कालखंड कोणता? हा प्रश्नसुद्धा विचारला गेलेला आहे. उत्तर आहे इसवी सन पूर्व 599 तर इसवी सन पूर्व 527 याप्रमाणे वर्धमान महावीरांचा जीवन कालखंड लिहिला जातो. मित्रांनो, इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकते की मॅमनी या ठिकाणी इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असे का बरं लिहिलं आहे? कारण हा कालखंड येशू ख्रिश्चनांच्या जन्मापूर्वीचा आहे, म्हणून इसवी सन पूर्व याप्रमाणे लिहिल्या जाते. प्रश्न चौथा, गौतम बुद्धांचा जीवन कालखंड कोणता? उत्तर आहे इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 याप्रमाणे गौतम बुद्धांचा जीवन कालखंड होता. प्रश्न पाचवा, भारतात प्रचलित असलेल्या कालगणना कोणत्या? उत्तर आहे शालिवान शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. प्रश्न सहावा, इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून कोणती कालगणनेची सुरुवात झाली? उत्तर आहे हिजरी. हाही प्रश्न मागील TET परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न सातवा, भारतातील पारशी समाजात उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला काय म्हणतात? उत्तर आहे शहेनशाही. हा प्रश्न येण्याची संभाव्यता आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. पारसी समाजात जी कालगणना उपयोगात आणली जाते त्याला शहेनशाही असं म्हटलं जाते. प्रश्न सातवा, प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? तर उत्तर आहे इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळात लिखित पुरावा उपलब्ध होत नाही तो कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड होय. प्रश्न आठवा, ऐतिहासिक काळ म्हणजे काय? उत्तर, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो तो कालखंड. म्हणजे ज्या कालखंडात लिखित पुरावे उपलब्ध आहेत त्या काळानुसार इतिहास लिहिता येतो त्याला ऐतिहासिक काळ म्हणतात. प्रश्न नववा, आपण वापरतो ती दिनदर्शिका रिकामी जागावर आधारलेली आहे. उत्तर आहे ती इसवी सनावर आधारलेली आहे. प्रश्न 10वा, मराठीतील इसवी हा शब्द रिकामी जागा या नावाशी संबंधित आहे. उत्तर आहे यशू. प्रश्न 11वा, इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला रिकामी जागा असे म्हटले जाते. उत्तर आहे इसवी सन पूर्व काळ. प्रश्न 12वा, मानवाशी साम्य असणारा वानर कोणता? उत्तर आहे एप मानव. एप मानव हा मानवाशी साम्य असणारा वानर आहे. मित्रांनो, यानंतरचा प्रत्येक प्रश्न अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढील प्रश्न योग्य प्रकारे अभ्यासा, म्हणजे ते आपल्याला उपयुक्त ठरतील. प्रश्न 13वा, होमो हॅबिलिस मानवाचा पुरावा कोणत्या देशात मिळाला? उत्तर आहे आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या 2 ठिकाणी होमो हॅबिलिस मानवाचा पुरावा सापडलेला आहे. प्रश्न 14वा, हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कोणता मानव होता? उत्तर आहे कुशल मानव, ज्याला होमो हॅबिलिस मानव म्हटल्या जाते. होमो हॅबिलिस मानवालाच कुशल मानव म्हटला जातो आणि हा कुशल मानव आपल्या हाताचा कुशलतेने वापर करत होता. प्रश्न 15वा, लॅटिन भाषेतील होमो या शब्दाचा अर्थ काय? उत्तर आहे मानव.
हा प्रश्न सुद्धा मागील परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे होमो हा लॅटिन भाषेतील शब्द आहे आणि त्याचा मराठीत अर्थ होतो मानव. प्रश्न 16वा. हाताचा कुशलतेने वापर करणाऱ्या मानवाला होमो हॅबिलिस हे नाव कोणत्या शास्त्रज्ञांनी दिले? उत्तर आहे लुई लिकी या शास्त्रज्ञांनी होमो हॅबिलिस हे नाव दिले. प्रश्न 17वा. होमो हॅबिलिस मानवाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे 2 पायावर उभा राहून त्याला चालता येत होते, त्याचा पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, मानवाचा मेंदू वानरापेक्षा अधिक मोठा होता. मित्रांनो, थोड्याशा इथे टायपिंगमध्ये मिस्टेक झाल्या आहे, त्या एक्सक्यूज कराल. तर इथे आहे या मानवाचा मेंदू हा वानरापेक्षा अधिक मोठा होता. कधी कधी काय होतं, मानवाची वैशिष्ट्ये दिली जातात आणि त्या वैशिष्ट्यानुसार तो कोणत्या प्रकारचा मानव आहे हे आपल्याला विचारलं जातं. म्हणजे ज्याला 2 पायावर चालता येत होते, ज्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता आणि ज्या मानवाचा मेंदू वानरापेक्षा अधिक मोठा होता, हे वैशिष्ट्य असणारा मानव म्हणजे होमो हॅबिलिस मानव होय. प्रश्न 18वा. इरेक्टस म्हणजे काय? उत्तर आहे ताठ उभा राहणारा. इरेक्टस या शब्दाचा अर्थ होतो ताठ उभा राहणारा. प्रश्न 19. मानवाच्या उत्क्रांतीमधील ताठ कण्याच्या मानवाला कोणते नाव दिले गेले? उत्तर आहे होमो इरेक्टस. ज्या मानवाच्या पाठीचा कणा ताठ होता त्या मानवाला होमो इरेक्टस मानव म्हटले गेले होते. पुढचा प्रश्न. होमो इरेक्टस मानवाचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर आहे कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता, तो समूहाने राहत होता. म्हणजे होमो इरेक्टस मानवाचा मेंदू हा कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित असून तो समूहाने राहत होता. प्रश्न 20वा. अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कोणत्या मानवाला सर्वप्रथम कळले असावे? उत्तर आहे होमो इरेक्टस. होमो इरेक्टस या मानवाला अग्नीचा वापर करण्याचे तंत्र सर्वप्रथम कळले असावे असे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे. प्रश्न 21. होमो इरेक्टस मानवाचे अवशेष कुठे सापडले? उत्तर आहे आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये होमो इरेक्टस मानवाचे अवशेष सापडलेले आहे. पुढचा प्रश्न. मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेतील कोणत्या मानवाने हात कुऱ्हाड बनवली? उत्तर आहे होमो इरेक्टस मानव. होमो इरेक्टस मानवाने हात कुऱ्हाड बनवली होती. प्रश्न 23. शरीरयष्टी धिप्पाड असून मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा विकसित असणारा मानव कोणता? उत्तर आहे शक्तिमान मानव. त्यालाच निअंडरथल मानव असं सुद्धा म्हटलं जाते. मित्रांनो, हा प्रश्न मागील TT परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे शक्तिमान मानव किंवा निअंडरथल मानव हा शरीरयष्टीने धिप्पाड होता. प्रश्न 24. शक्तिमान मानवाला निअंडरथल मानव असे का म्हटले जात होते? उत्तर आहे कारण सर्वप्रथम जर्मनीतील निअंडरथल या ठिकाणी या मानवाचे अवशेष सापडले, म्हणून शक्तिमान मानवाला निअंडरथल मानव म्हटले गेले होते. प्रश्न 25. कोणता मानव सर्वप्रथम गुहेमध्ये राहत होता? उत्तर आहे निअंडरथल मानव. प्रश्न 26. शक्तिमान मानवाचे अस्तित्व कधी संपुष्टात आले असे कार्बन 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते? उत्तर आहे सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असे कार्बन 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. मित्रांनो, कार्बन 14 पद्धतीचा शोध कुणी लावला याचे उत्तर तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न 27. मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेतील आधीच्या मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेला मानव कोणता? उत्तर आहे बुद्धिमान मानव किंवा त्याला होमोसेपियन मानव असं सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न 28. सेपियन म्हणजे काय? उत्तर आहे बुद्धिमान. सेपियन या शब्दाचा अर्थ होतो बुद्धिमान. प्रश्न 29. होमोसेपियन मानवाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जाते? उत्तर आहे क्रोमॅनॉन. क्रोमॅनॉन या नावाने होमोसेपियन मानवाला युरोपमध्ये ओळखल्या जाते. प्रश्न 30. बुद्धिमान मानवाचे अवशेष कोठे सापडले आहे? उत्तर आहे आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये बुद्धिमान मानवाचे अवशेष सापडले आहे. प्रश्न 31.
मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेत कोणत्या मानवाची भाषा पद्धती आणि कल्पनाशक्तीच्या आधारे चित्र काढण्याची क्षमता विकसित झाली होती? उत्तर आहे बुद्धिमान मानव. पुढचा प्रश्न, होमोसेपियन सेपियन मानव कोणत्या मानवाला म्हणतात? उत्तर आहे प्रगत बुद्धीचा मानव. प्रगत बुद्धीच्या मानवाला होमोसेपियन सेपियन मानव म्हटल्या जाते. प्रश्न 33वा, आजचा आधुनिक मानव म्हणजे आपण मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेतील कोणता मानव आहोत? उत्तर आहे प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे होमो सेपियन सेपियन मानव आपण आहोत, म्हणजे प्रगत बुद्धीचे मानव आपण आहोत. प्रश्न 34, कोणत्या कालखंडात आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र अवगत केले? उत्तर आहे इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र अवगत केले. प्रश्न 35, मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा या ठिकाणी कोणत्या कालखंडातील स्त्रीचे अवशेष सापडले आहे? उत्तर आहे पुराश्मयुगातील स्त्रीचे ते अवशेष आहेत. प्रश्न 36, हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड कोणते? उत्तर आहे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. प्रश्न 37, महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळे कोणती? उत्तर आहे नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशा जवळचे चिरकी नेवासा ही 2 स्थळे पुराश्मयुगातील आहे. मित्रांनो, आता ही जी पुढची प्रश्न आहे ही सर्व जोड्या लावा या अंतर्गत TT परीक्षेमध्ये विचारल्या गेलेली आहेत. प्रश्न 38, भारतात मध्याश्मयुगीन स्थळे कोणती? उत्तर आहे राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका आणि गुजरातमधील लांगणगज या ठिकाणी भारतातील मध्याश्मयुगाची स्थळे सापडलेली आहे. हा प्रश्न जोड्या लावासाठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका आणि गुजरात लांगणज हे पर्याय लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न 39, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मध्याश्मयुगीन पुरावे सापडले आहे? उत्तर आहे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे या ठिकाणी मध्याश्मयुगीन पुरावे सापडले आहे. प्रश्न 40, ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला काय म्हणतात? उत्तर आहे अश्मयुग. पुढचा प्रश्न, सूक्ष्मास्त्रे हे कोणत्या काळातील मानवाचे हत्यार आहे? उत्तर आहे मध्याश्मयुग. प्रश्न 42, शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवनपद्धती कोणत्या कालखंडातील मानवाची होती? उत्तर आहे नवाश्मयुग. प्रश्न 43, बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर आहे हरिण, डोंगरी शेळी, मेंढी, रानडुक्कर या प्राण्यांच्या शिकार करण्यावर बुद्धिमान मानवाचा अधिक भर होता. प्रश्न 44, हत्तीचा पूर्वज महाकाय प्राणी कोणता? उत्तर आहे मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज महाकाय प्राणी होता. प्रश्न 45, कायमस्वरूपी गाव वसाहती कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या? उत्तर आहे नवाश्मयुगामध्ये कायमस्वरूपी गाव वसाहतीचा उदय झाला. प्रश्न 46, 11,000 वर्षापूर्वी सर्वात प्रथम शेतीचे पुरावे कुठे सापडले? उत्तर आहे इस्रायल आणि इराक या 2 देशांमध्ये 11,000 वर्षापूर्वी शेतीचे पुरावे सापडले आहे सर्वात प्रथम. प्रश्न 47, नवाश्मयुगाच्या सुरुवातीला रिकामी जागा घरे बांधली जात होती. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. प्रश्न 48, ख्रिश्चन थॉम्पसन यांनी युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी कोणती पद्धती उपयोगात आणली? उत्तर आहे त्रियुग पद्धती. प्रश्न 49, मानवाच्या वापरात आलेला पहिला धातू कोणता? उत्तर आहे सोने. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊ शकता. तुम्हाला वाटेल याचे उत्तर तांबे आहे, परंतु स्टेट बोर्ड इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये असं नमूद केलं आहे की मानवाच्या वापरात आलेला पहिला धातू हा सोने आहे. प्रश्न 50, अवजारे बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर प्रथम केला गेला? उत्तर आहे तांबे. तांबे या धातूचा वापर अवजारे बनवण्यासाठी सर्वप्रथम केला गेला. प्रश्न 51,
घटक काळानुसार योग्य क्रमाने लावा. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लावा. प्रश्न: तांबे, सोने आणि लोखंड. सर्वात प्रथम सोने येईल, त्यानंतर तांबे आणि नंतर लोखंड. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लावा. ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. योग्य उत्तर आहे अश्मयुग. म्हणजे ज्या काळामध्ये हत्यारे बनवण्यासाठी दगडाचा उपयोग म्हणजे अश्माचा उपयोग केला जात होता त्याला अश्मयुग म्हणतात. ज्या काळात तांब्याचा उपयोग केला गेला त्याला ताम्रयुग म्हणतात आणि ज्या कालखंडामध्ये लोहाचा उपयोग केला गेला त्याला लोहयुग म्हणतात. अशाप्रमाणे योग्य क्रम आहे अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग. आजच्या या प्रश्नमालिकेतील एकूण 52 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. आपल्याला हे प्रश्न आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह जी तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल, जी तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवून देईल. भेटूया एका पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.